सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नामदेवराय म्हणले, देवा मी पूर्ण तीर्थयात्रेला जाईल, तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, भारताचं भ्रमण करेल, माझ्याकडे लक्ष द्या, भारताचं भ्रमण करेल, पण त्या तीर्थक्षेत्रात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही। कटेवरी कर, ऐकताय ना सर्व? जरा माना टाकू नका सूर्यफुलासारखे, फ्रेश बसा, हा टाईट बसा, टाईट बसा, हा। कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन। कट म्हणजे बोला 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 बोला, कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात। कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन। ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला जगाच्या पाठीवर दिसला नाही तर नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन। त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही। निष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे बरं का। आणि या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? बरं, जर शरण जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा वनवे महाराज, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येथून या। तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना, नामदेवरायाचे पुढचे अवतार म्हणजे तुकाराम महाराज आहे। मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी प्रतिज्ञा केली बाबा, मागच्या अवतारात मी प्रतिज्ञा केली आणि आज जर मी प्रतिज्ञा मोडली तर लोक मला काय म्हणतील? हे पूर्वीचे लोक विचार करायचे, आता प्रश्नार्थक चिन्ह आहे। विठाला विठाला या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे। दोन्ही गोष्टी कशा खऱ्या आहेत जरा लक्ष द्या माझ्याकडे, दोन्ही गोष्टी खऱ्या करून दाखवतो, तुम्ही लक्ष देऊ नये का? तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात। मग त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही येत। कशी येत नाही सांगतो। तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी कोणती आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल। ऐका, वारकरी संप्रदायातल्या संतांनी पांडुरंगाला आळवते वेळेस, माझ्याकडे लक्ष द्या, पांडुरंगाला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे। पुल्लिंग, बोला बोला, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग। जे शाळेत गेले त्यांना कळेल, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याचे प्रत्यय आहे तो, ती, ते। वर्णन पांडुरंगाचंच आहे, पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुसकलिंगात सुद्धा आहे। तिन्हीचे प्रमाण सांगतो। पुल्लिंगात केलेलं पांडुरंगाचं वर्णन बघा, पुल्लिंगात तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे। नपुसक लिंगाचं वर्णन बघा, सुंदर ते, बोला बोला, ध्यान, उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान। हे सर्व नाम नपुसक लिंगाचं आहे। आता स्त्रीलिंगामध्ये केलेलं, वा 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 वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा। माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, वा वा, भीमानी चंद्रभागा, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा।
ए ग विठाबाई कुठली नारायणगावची गा? नाही नाही नाही. अजिबात नाही. माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठाबाई म्हटलंय पण हे स्त्रीलिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. आई म्हटलं पण पांडुरंगाला विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई वो ये रंगाई वो ये. विठाई बोला, किठाई, कृष्णाई, कान्हाई हे चार देव एका एकच आहे. एकाच देवाला. तसं आई एखाद्याच पोराला म्हणते का नाही सोन्या, राजा, वाघा, पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं असतं भाऊ, माणसाच्याही पोराला म्हणतात आहे का नाही पिल्लू. हे पोर चार एका एकच आहे. एक आहे. सोन्या म्हटलं तरी तेच, राजा म्हटलं तरी तेच, आणि वाघा म्हटलं तरी तेच. तसं शेमारो म्हणलं तरी टीव्ही, जी टॉकीज म्हणलं तरी टीव्ही, कलर्स मराठी म्हणलं तरी टीव्हीच आहे ना. लक्षात आलं का माझं बोलणं? हा लक्षात. शूटिंग करणारे वेगळे पण दिसणार टीव्हीलाच. विठाला विठाला विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. कसं जरी लेकरू असलं तर जिचं तिला आवडतं का नाही? माय जरा फ्रेश बसा बोला. कसं जरी असलं तर आवडतं का नाही? कसंही असू द्या. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरग अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशाला गायल्या, तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, तसाच बसू दे, चहा असतो त्याला हात लावू नको तू. जिचं तिला आवडतं ना तसं. यशोदा माता म्हणते का नाही माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे. 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 पांघरू घालिते पांघरू घालिते कुचडे. माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे. माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे. आचड पुन्हा बोला बोला बोला. बछड छकुड रुपड आहे की नाही. एकाच पोराला आई कितीही नावाने संबोधू शकते. तसं विठाई म्हटलं तरी पांडुरंग, किठाई म्हटलं तरी पांडुरंग, कृष्णाई कान्हाई म्हटलं तरी पांडुरंग. हे स्त्री रूपकामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. असे कितीक सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेल. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला टाळी वाजवा टाळी वाजवा. कृष्णाबाई माऊलीचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो. कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी वो. कुंडली कधी टाळी वाजवा. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी वो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी वो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. क्या बात उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. वा लक्ष द्या बर का. आषाढी बोला कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी वो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते? आषाढी आणि इथून मागची कार्तिकी. यंदाची नाही ना धरायची, आता संचारबंदी आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी वो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. पुढचा आहे का. एका जनार्दनी आंबा उभी. आंबा म्हटला एका जनार्दनी आंबा उभी पण कर ठेवोनी कटी वो. हे वर्णन कोणाचं आहे? मै आज्याचं नाही, हे पांडुरंगाचं वर्णन आहे. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. असे कित्येक सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेल. वर्णन पांडुरंगाचंच आहे पण त्याला स्त्रीचं रूपक केलेलं आहे. मग तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ऐका, ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि महाराज म्हणतात ते आमच्या कुळाचं कुळदैवत कसं आहे बघा.
विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाचे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठलाची गोताची तार, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. महाराज म्हणतात विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. अनेक रूपामध्ये देवाले संबोधलेला, अनेक रूपामध्ये भगवंतात ना. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू खुन बानली कैसी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. वा, भगवंत अवताराची राशी आहे. राशी म्हणजे शेतकऱ्यांना माहिती आहे, रास म्हणजे छोटी नसते, खूप अगणित जिथं दाणे जमलेले असतात त्याला रास म्हणतात. तसं भगवंत अवताराची राशी आहे, अनंत रूपामध्ये भगवंताला आळवलेला आहे. तसं या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवीला शरण जातात, पण ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आमच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही. आणि महाराज म्हणतात त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. हे अभंगाचं पहिलं चरण. कुळीची हे कुळदेवी, वा 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 वा. हा, कुळीची हे कुळदेवी, हो कुळीची हे कुळदेवी हो, कुळीची हे कुळदेवी. कुळीची आहे कुळदेवी हो, कुळीची आहे कुळदेवी हो कुळीची आहे कुळदेवी हो, कुळीची आहे कुळदेवी. टाळ्या 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 टाळ्या. जोरदार. वा वा वा, अतिशय सुंदर. महाराज म्हणतात एवढं सुंदर गाणं बजावणं सोपं नाही बघा. घाम पुसायला केवढा रुमाल ठेवलाय खाली. घाम येऊ दे जा पठाडे महाराज, पुसत जाऊ नका बघा. मला किती जरी घामाला सरपंच कीर्तनात तर मी पुसत नाही का, लोकायला कळावं हा घामाचा पैसा आहे, आरामाचा. बरोबर आहे ना महाराज. एवढं सुंदर गाणं बजावणं हे सोपं नाही बरं का. हे ईश्वरी देण असते. विठ्ठला विठ्ठला
तुकाराम महाराज म्हणतात त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची हे कुळदेवी साठे महाराज केली ठावे संतांनी. संतांनी आम्हाला त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून दिली. ऐका बरं का, मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळं तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलं. संताशिवाय जगातल्या देवाचं ज्ञान होणं शक्य नाही. जरा बोलत चला मोकळा. सोना आहे कुणाकडे गेल्यावर कळेल? लोहाराकडे. जागे आहे ना? हा, मग बोला, कुणाकडे गेल्यावर कळेल? सोनार. म्हणजे सोन्याबद्दलचं अज्ञान घालवायचं असेल तर सोनाराकडे जाणं गरजेचं आहे. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाला विचारावं लागेल? बोला बोला बोला. आईला विचारावं लागेल, आहे की नाही? बघा, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, आईशिवाय बापाची ओळख नाही, तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वा, 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 वा. ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. विना बापी नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. वा, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. म्हणून महाराज म्हणतात, मी सांगेन तुम्हाला, आमुचिये भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलाशी. साधू संत देवाला धाकात घेतात, धमकी देतात, अय आम्ही आहे म्हणून टीवर दिसायला तू नाही कळ का? काय साधू संत म्हणले, अरे आमुचेनी भावे तुझं देव पण, आम्ही तुला देव म्हणून जगाला दाखवलंय. नाही तर आम्ही जर तुला देव म्हणून जगाला दाखवलं नसतं तर जगाला काय? हे पांडुरंग आहे कुणामुळं कळालं? बोला 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 बोला. संतांनी सांगितलं म्हणूनच कळालं ना. हे भगवान शंकर आहे कुणामुळं कळालं? संतामुळं कळालं. हे भगवान विष्णू आहे कुणामुळं कळालं? ही लक्ष्मी माता आहे कुणामुळं कळालं? संतामुळेच कळालं ना. संताशिवाय या जगात देवाची ओळख नाही. मी सांगेल बघा तुम्हाला, तसं संताशिवाय महाराज म्हणले आम्ही हे म्हणून तुला देव पण आहे, तसं तुम्ही हे म्हणून आम्ही कीर्तनकार आहे. माझं बोलणं कळलं तुम्हाला? वक्ता तो वक्ता चिनो हे श्रोते विन, श्रोते नवीन किंवा श्रोते विन. विठाला विठाला श्रोते नवीन किंवा श्रोते नवीन. कळलं का तुम्हाला? आज नवीन आलेत ना बरेच, आहे का नाही? वक्ता तो वक्ता चिनो हे श्रोते विन. आम्ही म्हणून तुम्हाला किंमत आहे म्हणतात ना काही लोक. अरे आम्ही म्हणून तुम्ही गाड्याने फिरता, बरोबर आहे, अजिबात चुकीचं नाही. माऊलीनं देवाने जर जवळ घेतलं नसतं तर आम्हाला तुम्ही कुठं जवळ घेतला असतं म्हणतात ना. तुम्ही कुठं जवळ घेतला असतं म्हणतात ना. म्हणून म्हणतात, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. वाह वाह वाह, भरत तेरा शुक्रिया है. बहुत अच्छा बजा आहे. बघ, लक्षात ठेवा, देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. अरे तू जर नसतं डोक्यावर घेतलं तर कोण विचारलं असतं? विठाला विठाला. चला, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊली तुकोबारायाचं नाव न घेता प्रसिद्धी मिळून दाखवायची. एकही नाही महाराज, म्हणून त्यांनी आपल्याला जवळ घेतलं ना, म्हणून आपल्याला किंमत आहे. लक्षात ठेवा. म्हणून एक सुंदर सांगतो बघा, भगवान अगर मौज में आए, साठी महाराज, भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले ते मोताज बना देता है. देवाने जर एखाद्याला ठरवलं ना मोठं करायचं महाराज, त्याच्यात लाख अवगुण असू द्यावं, त्याला कोणीच खाली आणू शकत नाही.
आणि देवानी जर ठरवलं एखाद्याला खाली आणायचं तर त्याला लाख लोकांनी वाचू द्यावं, त्याला कोणीच वाचू शकत नाही. विठाला विठाला या महाराज म्हणतात, हे बघा, घड़ी ठीक करने वाले बहुत है कि नहीं? घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता है. घडी सुधरवणारे खूप आहेत, पण वेळ बरोबर करणारा फक्त जगाचा मालक आहे. विठाला विठाला म्हणून मला सांगायचं काय, माणसं उगाच घमंड करतात. अजिबात घमंड करू नका. घमंड फक्त वेळेनी करावा महाराज, बाकी कोणीच करू नये. लक्षात ठेवा. म्हणून देवा आमच्यामुळं तुला देव पण आहे, संतामुळं देवाची ओळख आहे ना, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले त्या देवाची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्ष द्या. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होऊ शकत नाही. नामदेवरायाचं उदाहरण घ्या. नामदेवरायाचं उदाहरण घ्या. 24 तास 24 आवर्स देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे. याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे बघा. कुंपासायचं काय असतं? थापटणं असतं, आहे की नाही? गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर मारलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं, पण जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर थापटणं मारणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला. नामदेवरायाने हात धरला, म्हणले, अहो लोक आम्हाला घरी नेतात, आमचे पाय धुतात, आरती करतात, पूजा करतात, आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता. ही काही तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काका म्हणले, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत राहून मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ भेटत नसेल तर फायदा काय? अरे तुझे कागदपत्राची पूर्तता होत नाही, मग तुझ्यासोबत कशाला राहतो? लक्षात आलं का माझं बोलणं? देवा मी तुमच्या बरोबर. राग आला ना महाराज, बघा काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो? ज्याच्या सोबत राहतं त्याचा. साठे महाराज, सानप महाराज तुमचे एवढे मित्र एवढ्यात येत नाहीत म्हणल्यावर काय फायदा आहे तुमच्या मैत्री? मग द्या आमचं इचकून तुमच्यासाठी. विठाला 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 विठाला. बरोबर आहे ना? काम नाही झाल्यावर राग ज्याच्या सोबत राहतो त्याचा येत असतो महाराज. नामदेवरायाला राग आला. काकाने कसं ठरवलं? नामदेवरायाला राग आल्यानंतर बघा पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणे देवा मी 24 तास तुमच्या सोबत राहून मी कच्चा कसा काय? पांडुरंगाने सांगितलं, नामा लक्ष देऊन ऐका बरं का, तुला पक्क जर व्हायचं असेल तर इथून तुला औंढ्याला जावं लागेल आणि तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावं लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. ऐका बरं, औंढ्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. ऐकताय ना तुम्ही? प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं. म्हणून कैलासवासी व्हायच्या अगोदर कैलासाला जाऊन या. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकी जाईन परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला 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 विठाला. नामदेवराय औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जे विसोबा खेचर आहेत ना ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं? अशा माणसाकडे वरच्या पिंडीवर पाय ठेवलेले पाहिले, राग आला ना, वरच्या रंगाला भुलले. बघा कधी कधी माणसं वरच्या रंगाला भुलत असतात, आहे की नाही? म्हणतात ना, वरच्या रंगाला भुलणारे माणसं जास्त आहे म्हणून जगाची फसवणूक जास्त होते. विठाला विठाला. नामदेवराय वरच्या रंगाला भुलले, राग आला आणि नामदेवराय माघारी निघाले. ऐका बरं, नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठं जात आहे? नामदेवराय म्हणले, चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणजे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं की तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण मला तुमचे पाय धरण्याची तर अजिबात इच्छा नाही, पण तुमचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही. विसोबा खेचार म्हणले, नामदेवा जात आहेत तर जा, फक्त जाता जाता माझं एक छोटंसं काम करा. मी म्हातारा झाल्यामुळं माझ्या हातापायात ताकद नाही, माझे पाय मला उचलून खाली पिंडीच्या ठेवता येत नाही. तुम्ही जाता जाता एवढंच करा, माझे पिंडीवरचे पाय उचला आणि खाली ठेवा आणि मग जा. ऐका लक्ष देऊन. नामदेवरायाने विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि बाजूला जिथं पिंड नव्हती तिथं ठेवायला गेले. पण चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही,
12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव, तेथे तेथे महादेव पांचाळ. विठाला विठाला. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानच यांचे पाय डोक्यावर घेतले. जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो. नामा मने खेचरा पायी ओळख झाली सर्वा ठाई केली ठावे. संताने केली ठावे. केली ठावे संतांनी. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा, बोला ना, विसोबा खेचरामुळं. नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्वा ठाई. ऐका बरं का, भगवंत सर्वीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलजी विठ्ठल. हे म्हणणारे भरपूर आहे, पण असं अनुभवायला येणं अवघड आहे ना महाराज. त्यासाठी संताची गरज आहे. बघा सांगू तुम्हाला, इथं बसल्यापैकी कोणी देवाला पाहिलं का? बोला 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 बोला, खरं बोला. देवाला पाहिले का? बोला ना. नाही. बरं, इथं बसल्यापैकी कोणी भूताला पाहिलं का? नाही. देवालाही आपण पाहिलं नाही आणि भूतालाही आपण पाहिलं नाही. देवाबद्दल आपण कुणाकून तरी ऐकूनच आहोत आणि भूताबद्दल सुद्धा एखाद्या भूताकडून ऐकूनच आहोत. कळलं का? पण जेवढा विश्वास आपला भूतावर आहे तेवढा देवावर नाही. ही शोकांतिका आहे. विठाला विठाला. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. ऐका बरं का, विसोबा सारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ओळख करून देणारा पण तसा पाहिजे ना, सांगणारा पण तसा पाहिजे ना हो. मला सांगा, काही माणसाच्या गाथा, ज्ञानेश्वरी, संतोष भाऊ, पंचीकरण, पंचदशी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ब्रह्मसूत्र, न्याय, वेदांत, व्याकरण सगळं तयार असतं, पण उभं राहिलं की बोलताच येत नाही. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना, सादरीकरण जमलं पाहिजे ना. बरोबर आहे ना शेमारोवाले? सादरीकरण आलं पाहिजे ना. तुम्ही किती विद्वान आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही ज्या मांडू कसं शकता हे फार महत्वाचं आहे. विठाला विठाला. तुम्हाला मांडता आलं पाहिजे ना. बरोबर आहे ना. विद्वत्ता नसावी याच्यातलं मी अजिबात नाही, पण कुठं मांडावी हे कळणं फार महत्वाचं आहे. ऐका बरं, विचार करून जर फायदा होत नसेल तर विचार करण्याची गरज आहे. माझं बोलणं कळलं तुम्हाला? नाही, याच्यावर बी विचार करा घरी गेल्यावर. विठाला 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 विठाला. लक्षात येते का माझं बोलणं? आता मी तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगणं गरजेचं आहे ना. मी जर आता सुरू केलं, ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्ष वीर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवं सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव केवलं धर्तासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवतमामव वक्तारमाव श्रोतारमाव दातारमाव धातारम अवानुचानमव शिशमाव पश्चाताताव पुरस्तात आव उत्तरातात आव दक्षिणातात आवच ऊर्धातात आव धारातात सर्व तो माम पाहि पाहि समंतात त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंदाय द्वितीयशी. असं जरासं चालू राशी तर तुम्ही उठून घरी जाशी. बरोबर आहे? असंच आहे ना महाराज. विठाला विठाला. बरोबर आहे? काय कळतं त्या भाषेत सांगणं गरजेचं असतं. बरोबर आहे ना. नको तिथं अवघड बोलून फायदा आहे का? नको तिथं अवघड बोलून काय फायदा आहे? जरा लक्ष द्या म्हणजे विनोद कळेल. आमचा एक डॉक्टर मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय आहे. बघा, त्याला साहित्यिक बोलायची सवय आहे. ताण दिला तर विनोद कळेल. मला जास्त खालच्या दर्जाचे विनोद येत नाही.
ताण दिलं तर कळेल तुम्हाला, जरा लक्ष द्या. त्याला मी म्हटलं गाव, त्याला साहित्यिक बोलायची सवय, दवाखान्यात गेलो. आणि ते दवाखान्यात गेल्यानंतर त्यानं सकाळी सकाळी उठलेल्या पेशंटला म्हणे, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? पेशंटला काय म्हणे, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? ते पेशंट म्हणे, काय माहित बाबा, आली असेल गेली असेल, आपण गाढ झोपलो होतो. गेला का नाही, पचका केला हाताने, विठाला 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 विठाला. कुठं काय बोलावं हे कळलं पाहिजे ना. ज्याला टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली त्याला 5 स्टारचा चहा जमत नाही. कळलं का माझं बोलणं? टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली 5 स्टार मध्ये. एकाने असं ऐकलंच 5 स्टार म्हणे, जाऊन पाहू तरी एकदा काय असतं 5 स्टारला. गेलं मुंबईला ताज हॉटेलमध्ये 5 स्टारला. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला वाटलं आता मोठ्या हॉटेलमध्ये आलो, पहिलंच भोलंभक्कम मागून घ्यायचं, आणि जर बिल जास्त झालं तर मग सर्वात स्वस्त हॉटेलमध्ये काय असतं, चहा असतो. वेटरला म्हणे चहा घेऊन या. आता ते 5 स्टार मधला चहा म्हटल्याच्या नंतर त्याच्यात साखरपत्ती काही टाकलेली नसते, बरोबर आहे. उकळून दूध आणि पाणी आणून ठेवतात आपल्याजवळ. एका वाटीत साखर असते, एक पत्तीची पुडी असते, टी बॅग म्हणतात त्याला. ती आत्महत्या करती बाहेर येते, ती टी बॅग एक असते बघा. आणि ते असं सगळं आणून ठेवलं त्या वेटरनं त्यांच्या पुढं. आणि हे एवढं पाहिल्यानंतर त्याला गावाकडच्या राम्याच्या टपरीवरचा चहा आठवला. उकळून घे, डबल मिठी, अद्रक मार, एकाच 4. आणि पैसे ते म्हणतं फक्त कप धुवून देन घरी जाय, बाकी पैशाची काही गरज नाही. त्याला ते टपरीवरचा चहा आठवला. आणि त्याला एवढं ते पसारा समोर पाहिल्यानंतर कसा बसा तरी त्याने ते चहा, साखर टाकली, ती पत्ती टाकली, कसा बसा चहा करून प्याला. ते वेटर म्हणे, सर अजून आपल्याला काही पाहिजे का? तो म्हणे, अरे चहा मागितला तर तू एवढा पसारा आणून ठेवला म्हणे माझ्याजवळ. खायचे होते म्हणे भजे, पण तू कांदा बेसन कढई आणून ठेवशील. लक्षात येते का? तसं साधं देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या बघा. सांगणारा पण तसा पाहिजे ना. विसोबा सारखा ओळख करून देणारा होता, म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचरांनी करून दिली, असा फवारा असला म्हणजे रोग पडत नाही, दुसरं काय नाही. देवाची ओळख विसोबा खेचरांनी करून दिली, त्याच नामदेवरायाने देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे सर्वांना? आताच झाली, 2-4 दिवस झाले, बरोबर आहे ना. बलिप्रतिपदा दीपावलीचा दुसरा दिवस, बरोबर आहे ना. त्या दिवशी काय करायचं असतं सांगता येईल कुणाला? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? काय करायचं असतं माहिती नाही? ओवाळायचं असतं ना. जरा बोला, ओवाळायचं असतं ना. कुणी कुणाला? बोला ना. कुणी कुणाला? बहिणीनं भावाला भाऊबीजेला. प्रतिपदेला कुणी कुणाला ओवाळायचं असतं? नवऱ्यानं बायकोला. नाही चुकलं का माझं? नाही, नवऱ्यानं बायकोला नाही, बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. कशासाठी? गिफ्टसाठी. नाही अजिबात नाही. आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं याच्यासाठी. तुम्हाला ओवाळलं नाही काय सरपंच? पंढरीनाथ महाराज तुमचा काय मेळ आहे? ओवाळलं का नाही अजून? बस जाऊ द्या, आता गेलेली जाऊ द्या, आता येणारी लक्षात ठेवा. येणारी बली प्रतिपदा आली, बायकोला आठवण नसली तर आठवण करून द्यायची. अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं. अगं ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. येथे कोणाचे चाले ना, विठेला विठाला 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 विठाला. बायकोला लय दाब टाकायचा नाही महाराज. फक्त टाकून बघायचा, इम्प्रेशन पडलं नाही तर आपलं गप बसायचं. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळा. शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज, त्याला घरात किंमत नाही बघ. एक बाई नवऱ्याला म्हणे, का हो हे मोदी एका दिवसात 4-4 देश फिरून येतात म्हणे, कसं काय असं होत असन? ते म्हणे त्याला बायको संग नाही. कळलं तुम्हाला? म्हणजे ही जर संघ असेल तर बाजारातून बी घरी येणं होत नाही, असं त्याचा अर्थ आहे. विठाला 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 विठाला. अवघड आहे महाराज, अवघड आहे बघा. एक बायको नवऱ्याला म्हणे, का हो तुम्ही कुठे निघले? म्हणजे घराच्या बाहेर चाललो. म्हणजे घराच्या बाहेर जात असताना देवाचं दर्शन घेऊन जावं म्हणे, देवाचं दर्शन घेऊन जावं.
ते म्हणे देवाचं दर्शन घेतल्यावर काय होतं? बायको म्हणे घराच्या बाहेर पडताना देवाचं दर्शन घेऊन जर गेलं तर कामं चांगली होतात. म्हणे लग्नाच्या दिवशी गावातल्या सगळ्या देवाचे दर्शन घेतले होते, काय चांगलं झालं मग पहिल्या सांग. काय सांगू. पण ऐकली तर ठीक आहे, ना ऐकली तर काय. मला तर एका व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. लहानपणी असं म्हणायचे साठे महाराज, बेडकील दगड मारू नको, बायको मुकी भेटते. आता वाटतं माराय पाहिजे होत होता. जरा चुकलाच ज्यांचा आपला विठाला विठाला. ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर सोडून द्या. रुक्मिणी माता म्हणे देवा आज बली प्रतिपदा आहे, आज मी तुम्हाला ओवाळणार. भगवंत म्हणले मग ओवाळणार, मी कुठं नाही म्हणतो. रुक्मिणी माता आरतीचं ताट आणायला स्वयंपाकघरात गेल्या. तोपर्यंत भगवंतानं काय केलं बघा. म्हणे रुक्मिणी आपल्याला ओळखते का नाही हे आज पाहायचं आपल्याला. म्हणून पंढरपुरातल्या सर्व भक्ताला सकाळी सकाळी रावळात बोलावून घेतलं. सकाळी 6 वाजता बोलून घेतलं. सर्व भक्त रावळात आले. म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले अरे आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहेत, तुम्ही फक्त लाईन धरून उभं राहा. भगवंताने सर्वांना लाईन धरून उभं केलं. आणि ऐका बरं का, रुक्मिणी माता यायच्या आत, ऐकताय ना सर्व, माना हलवा माना हलवा, हा 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 हा. रुक्मिणी माता यायच्या आत देवाने काय केलं, आपलं रूप सर्वांना दिलं. म्हणजे जसा देव दिसायला होता तसं सर्वांना बनवलं. लक्ष देऊन ऐका बरं का, जसा देव होता ना तसं सर्वांना बनवलं. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या आणि पाहतात आता सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कोणाला? मग लाजल्या. त्याचं वर्णन काकड्याच्या अभंगात करतात. लाजले गे माय आता कोणावो वाळू, आता कोणावो वाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माय आता कोणावो वाळू, आता कोणावो वाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओ वाळू मी गेले माय गेले द्वारके, माय गेले द्वारके. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. ओ वाळूनी गेले माय सखिया माझारी, सखिया माझारी. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नारी. लाजल्या रुक्मिणी माता. त्याचं काकड्याच्या अभंगात, आता काकड आरतीचाच महिना सुरू आहे ना, त्याचं काकड्याच्या अभंगात वर्णन करतात. लाजले गे माय आता कवनावो वाळू, कवनावो वाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही हा. काकड्याला ह्या घटना घडलेल्या आहे आणि पण हे घटना घडलेल्या आहे म्हणून ह्याचं वर्णन केलेलं आहे. पण आता काकड्याचं थोडं अवघड आहे की नाही. ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला हा माल मिळतो का? हा माल काकड्याला मिळतो का? अजिबात. हा तर अजिबातच नाही. याचा काकडा गाडीतच होतो घरी जाऊस तर. बरोबर आहे. काकड्याला म्हणजे डायनामा गेलेल्या गाड्या, सर्व्हिसिंगला आलेल्या गाड्या, बॅटरी उतरलेल्या गाड्या, आहे की नाही. काकड्याचं लय अवघड आहे महाराज. काकड्याला असा गोड आवाज नारायण महाराजासारखा आवाज मिळाला ऐकाय तर नशीब, नाही तर काकड्याचा आवाज कोंडो कोंडो धारे ना जेवा. अरे बाबा बाबा कौर कोंडून धरतो तू, सोड मोकळा का. लय अवघड आहे काकड्याचं महाराज, आहे की नाही. पण ऐका, काकडा करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. त्याचं कारण, नये जरी तुझ मधुर उतर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. काहीला राग जरी आला नाही ना, रागात जरी गाता आलं नाही ना, तर अनुरागात गा. देवाला रागापेक्षा अनुराग जास्त कळतो. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी करू नको, प्रेमाची वारी कर. देवाला नेमाच्या वारीपेक्षा प्रेमाची वारी जास्त आवडते महाराज. काही माणसं काकडा घेताना उरकायचं पाहतात, मालिका संपल्या पाहिजे, एखादी राहू दे राहिलीत, पण जे म्हणतो ते प्रेमाने म्हण. कळतं का. काकड्याचं अवघड. एका गावात मी कीर्तनाला गेलो, तिथं पेशल 4 म्हातारे काकड्याला होते पहा. पण त्या गावचा नियम असा होता, जे काकड्याला उठल त्याला चहा, जे काकड्याला उठणार नाही त्याला चहा नाही. माझी व्यवस्था शेजारीच केलेली.
पहाट काकडा सुरू झाला. तिघं उठले, एक मायासारखं आळशी होतं ते झोपूनच राहिले. पण तिकडं चहाचं पातीलं चुलीवर ठेवलं होतं, त्याला आंधण येत होतं. आंधण कळतं ना, आंधण कळतं ना, हा आंधण येत होतं. या तिघांचा काकडा सुरू झाला. ते चौथं झोपलेलं तसंच राहिलं. पण या तिघांना काळजी पडली, अरे म्हणे ते चहा उठलं नाही त्याला चहा भेटणार नाही. ते म्हणे आता काकडा चालू आहे, बंद कसा करतो, माईक चांगली लोकांना कळत. ते म्हणे लोकायला काय कळत नाही, तो अभंगाची चाल लावून उठव म्हणे. त्यानं केलं सुरू. उठा सकळ जन चाला ठेवली आंधन, घ्या लवकर तोंड धुन नाही तर जाईल संपून. माझा पटकन उघडून काकड्या देऊन बसला. विठाला विठाला काकड्याचं थोडं अवघडच आहे. लाजल्या रुक्मिणी माता, आता ओवाळायचं कोणाला. तेवढ्यात काय झालं, नामदेव राय लाडके होते, नामदेव रायला यायला उशीर झाला. नामदेव राय आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा इकडे. नामदेव राय म्हणले, बोलायचं काय म्हणता. अहो याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा, याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेव राय म्हणले, आई साहेब हळू बोला. रुक्मिणी माता म्हणल्या का. नामदेव राय म्हणले, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे, नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट जीवनात दुसरी आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला आहे ना. नामदेव रायनं सर्वांकडं पाहिलं, सर्व दिसाय सारखेच होते ना. क्षणभर नामदेव रायाच्या सुद्धा लक्षात आलं नाही आपला देव कोणता आहे, पण सर्व दिसायला सारखे होते. पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली होती, घोळ झाला होता. काय घोळ झाला होता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता, प्रहार होता, तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेव राय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातलं गिऱ्हाईक आपले. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेव रायकडे पाहायच्या, तिकडे पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं. ते काय भाऊबीजीचं ताट थोडंच आहे, प्रतिपदेचं ताट आहे ना. भाऊबीजीचं ताट कुणीकडे जरी गेलं चुकून तर टेन्शन आहे का. वाढून वाढून एक भाऊ वाढेल, नाही कळलं तुम्हाला. अख्खा लातूर जिल्हा भाऊ उद्या ताण आहे का. चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल, पण चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना जमणार हो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपसरपंच, उपसरपंच, पती, उपपती, आपत्ती जाणू नको अशी तू. विठाला विठाला रुक्मिणी माता म्हणल्या, नामदेवा अवघड तुझ्या हातात आहे. नामदेव राय म्हणले, आई साहेब बिंदास्त जा. रुक्मिणी माता गेल्या. म्हणतात, वैजयंती मार्गा श्रीवत्सलांचन, श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दावी लिखून. वैजयंती मार्गा विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दावी लिखून. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा येणे दाविली खून. केली ठावे संताने, केली ठावे संताने, क्या बात. संताने केली ठावे. कुळीची कुळदेवी, टाळ 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 टाळ. हा हा वा वा, कुळदेवी, क्या बात है. ठावे हो संताने, केली ठावे संताने, केली ठावे संताने, केली ठावे संताने, केली ठावे. वा हो क्या बात. हा हा केली ठावे संताने, ठावे संताने,
कुळदेवी केली ठावे संतानी. ऐका, नामदेवरायाला देवाची ओळख कुणामुळं झाली? विसोबा खेचरामुळं. आणि रुक्मिणी मातेला देवाची ओळख कुणामुळं झाली? बोला ना, नामदेवरायामुळं. आणि अभंगाचा अर्थ कुणामुळं कळला? म्हणा ना. लक्ष द्या. कुळीची कुळदेवी केली ठावे संतानी. म्हणून ओळख करून दिल्यामुळं बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. महाराज म्हणतात त्या देवीची ओळख झाल्यामुळं आम्हाला तिला शरण जाता आलं. आणि शरण गेल्यामुळं काय झालं? अनादी कालापासून आमच्या पाठीमागे जे संकट लागलं होतं जन्म मरणाचं, त्या संकटातून म्हणतात ना, देवाला शरण गेल्यावर आलो आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. गेली कुशीत तुझ्या रे भगवंता. वा 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 वा. गे रे कुशीत तुझ्या भगवंता. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. गे कुशीत तुझ्या भगवंता. गे कुशीत तुझ्या भगवंता. वा वा वा. देवा, मी तुला शरण आलेलो आहे. आता तुझ्या कुशीत तुझ्या मायेच्या सावलीत आम्हाला घेतलं तर आम्हाला त्या जन्म मरणाच्या संकटाची भिंती नाही. म्हणून महाराज म्हणतात, लक्ष द्या, बरवे झालो शरण गेलो. दुसरं चरण हा, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. पण त्या देवाला शरण जाणं सोपं का झालं? आणि येला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. नावा रूपाला आणल्यामुळं त्याला शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या? कुळाच्या कुळदैवताची ओळख संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी नारायण गुरुजी, मी त्या संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. तुका म्हणे समागमे. वाव. तुका म्हणे समागमे. वा वा वा. तुका म्हणे समागमे. 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 नाचू प्रेमे लागलो. वा. नाचू प्रेमे लागलो. नाचू प्रेमे लागलो. नाचू प्रेमे लागलो. नाचू 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 प्रेमे लागलो. बरवे झाले शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. महाराज म्हणतात मी त्या संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे. नाचू प्रेमे लागलो. या सर्व गोष्टीचा आनंद झाल्यामुळं मी प्रेमाने नाचू लागलो. ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. अभंगाचा भावार्थ या ठिकाणी थांबूयात. एकदा प्रेमाने सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणायचं. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई
वाजवा भजन म्हणा सर्वांनी टाळी वाजवा वा धन्यवाद क्या बात टाळी 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 सर्वांनी धन्यवाद वा वा हरे हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई ऐका ऐका हे बघा एवढी वेळ तुम्हाला त्रास दिला नाही हा सर्वांनी हात वर करा बरं 1 मिनिट सर्वांनी महिला पुरुष सर्वांनी जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं सगळ्या सर्वांनी करा तुम्हाला माझी शपथ आहे बघा हात वर करा एकदम सरळ एकदम सरळ एकदम सरळ कॅमेऱ्यात घ्या यानं सर्वांना चेहरे सारा फ्रेश ठेवा टीव्हीवर दिसणारे तुम्ही एकदम सुंदर हा एकदम सरळ आणि सर्वांनी भजन म्हणायचंय तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा सुनील भाऊ तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा
नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. वा. खरं कीर्तन याला म्हणतात है की नाही? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 4-5 दिवसाचे नाही जन्मांतरीचे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा म्हणून म्हणतात ना मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो, जपू सदा तेरा नाम दयालु दया करो, दयालु दया करो दयालु दया करो दयालु दया करो, दयालु दया करो. कृष्ण कृष्ण राधे श्याम दयालु दया करो मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो. वा लक्षात ठेवा भजन करणं गरजेचं आहे. सांगू तुम्हाला जेवून आलात ना घरून उद्या जेवणार आहात का नाही आता नाही ना मरेपर्यंत जेवणार का शरीराला गरज कशाची आहे अन्नाची गरज. ऐका एक वाक्य बोलतो आवडलं तर बघा शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. लक्षात ठेवा भजनाचं आचरण करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि असं भजन केलं की देव आपल्याला जवळ घेणार. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं. चरण म्हणजे पाय. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं लेकिन आचरण भगवान तक ले जाता है. लक्षात घ्या. म्हणून भजनाचं आचरण फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा ते गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणून चांगलं भजन केलं धन्यवाद. अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर माझ्या बुद्धीप्रमाणे जसा मांडता आला तसा मांडलेला आहे. फक्त जाता जाता एक संदेश मी तुम्हाला देणार आहे. मी प्रत्येक कीर्तनात बोलत असतो, इथून मागेही बोलत होतो आणि पुढेही बोलत राहणार आहे. फक्त जाता जाता एक संदेश तुम्हाला देणार आहे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा. भ्रूण हत्या थांबवा आणि जे सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात कधी त्यांची आठवण करा. बस आता या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना अनेक संकटाला सामोरं जावं लागलं. महाराज बरं असं आहे साठे महाराज या चायनाच्या सगळ्या वस्तू डुप्लिकेट आहे नवरे दादा. सगळ्या डुप्लिकेट आहे. हे रोगच कसा काय त्यांनी ओरिजिनल पाठवला काय माहित नाही. तर चायना मेड म्हणलं की विश्वास नसतो त्याचा. पण हे रोग काय माहित. मला असं वाटतं मास्क लावून जोपर्यंत नाक चपट होत नाही तोपर्यंत काही चीनचं समाधान होणार नाही. आपली नाकं त्यांच्यासारखी झाली पाहिजे असा त्यांचा मानस असावा. ह्या कोरोनाने फार झालं. फक्त कोरोनाने एकच वाईट केलं महाराज. काय वाईट केलं. अनेक लोकांना घरापासून दुरावल्या गेलं. फक्त कोरोनाचा फायदा एकच झाला. कोणता. वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो एवढं बायकोला कळायचं बंद झालं. बघ पिऊन आलं तरी नाही ते औषध असे ते हाताचं औषध. एवढा फायदा झाला. बाकी काही फायदा कोरोनानं केला नाही. पण एकच सांगेल अजून आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचंय ना. सकारात्मक बोलायचंय. काय त्याचा विचार करायचा. काय वाईट केलं आपलं कोरोनाने सांगा बरं. काय नाही. आपल्याला वेळेवर झोप मिळाली कोरोनामुळं. आपल्याला वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं. आपल्याला बाहेर जायचं बाहेर खायचं बंद झालं. बोला कोरोनामुळं बाहेर अवांतर खाणं काय झालं बंद झालं. आणि अवांतर खाणं बंद झाल्यामुळं शरीर कसं राहिलं चांगलं राहिलं. लग्न कसे झाले फक्त नवरदेव नवरीच. कमी पैशात अजिबात खर्च आला नाही. आपल्याला एखादं गिफ्ट भांडं द्यायचं असेल तर ते पैसे आपले कोरोनामुळं काय झाले वाचले. बाहेर फिरायचे पैसे वाचले. हे कमी पैशात सापडले कशामुळं बोला ना. हे चायनाला आलं कशामुळं इथं
कोरोनामुळे नाही तर हाती लागले असते का आपल्या ते, त्यांना 1000 माणसं बोलवणारे महाराज, आहे का नाही? पॉझिटिव्ह घ्यायचे ना आपल्याला. कोरोनाने आपलं काय वाईट केलं बोला. मी सांगू तुम्हाला, जे माणसं 8 दिवसाला दवाखान्यात जायची ते गेलेच नाही. पोरग म्हणायचं, बाबा तुम्ही तर 8 दिवसांना आजारी पडायचे, आता बरं वाटेल, आता का? त्याला माहिती आहे दुसरा आजार घेऊन जावं तर ऍडमिटच 14 दिवस. काही पर्यायच नाही महाराज, बरोबर आहे का नाही? चांगल्या चांगल्या गोष्टी कोरोनाने केल्या. सांगू, दुरावलेले परिवार एकत्र केले. कोणी घ्या ना पॉझिटिव्ह, घ्या ना. सगळंच वाईट केलं असं अजिबात नाही महाराज. अरे घरातला संवाद वाढला. तुम्हाला मी तर म्हणतो महाराज मंडळीवर कृपा केली या रोगान. 8 महिने घरी राहायला भेटलं महाराज परिवारात. कायला तर वाटलं 8 महिन्यात हे मरतात का. कीर्तन नाही म्हणल्यावर यायला वाटलं आता हे मेली. अजिबात नाही. 5 किलो वजन वाढलंय माझं. कळलं का माझं बोलणं? काय वाय, अरे परमार्थ हाच शिकवतोय. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आनंदी जगता आलं पाहिजे, हेच परमार्थ. म्हणून आनंदवारी नाव आहे ना आपलं, आनंदवारी म्हणून आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सकारात्मक राहायला शिकले पाहिजे. हेच समक्षेत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. म्हणून महाराज चांगलं घ्या, पॉझिटिव्ह घ्या, जगण्याचा आनंद घ्या. म्हणतात काय टेन्शन घ्यायचे, काय घेऊन आलो होतो काय घेऊन जायचे. बोला ना, आलो होतो आपण जन्माला तेव्हा अंगावर कपडे होते का? बोला 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 ना. नाही. आता अंगावर कपडे, मग आपण फायद्यात आहे का लॉसमध्ये? फायद्यात आहे. मग कोरोनाने लॉस कोणता केला? कोरोनाने आपल्या नको त्या गरजेचा, नको त्या अपेक्षेचा लॉस केला, बाकी कशाचाच केला नाही महाराज. आपल्या ज्या अपेक्षा वाढल्या होत्या, इच्छा वाढल्या होत्या, त्या इच्छेचा लॉस केला, बाकी कशाचा लॉस झाला सांगा मला? अजिबात नाही. म्हणून चांगलं घ्या. बरं एवढंच नाही, या कोरोनामुळं भजन किती गरजेचं आहे हे बी लोकांना कळालं. कीर्तन किती गरजेचं आहे हे बी लोकांना कळालं. तरसत होते लोक कीर्तन ऐकण्यासाठी. हे कशामुळं कळालं? अरे मंदिरं बंद होते, मंदिरं चालू होईपर्यंत लोक तडफडत होते महाराज. हे देवाची किंमत कुणामुळं कळाली? कदाचित यांनीच आपल्याला जाणून दिले की मंदिर पण गरजेचं आहे. लक्षात ठेवा, काहीच बंद जमत नाही या देशात, या जगात काहीच नाही. ईश्वराने ज्या गोष्टी बनवल्या त्याने बरोबर विचार करून बनवलेल्या आहेत महाराज. म्हणून आपण हे सकारात्मक घेणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण या जीवनाचा आनंद घ्या. टेन्शन घेऊ नका दादा, अजिबात. टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन जगावं. म्हणतात ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणतात आजचा दिवस उद्या बदलणार आहे, आजचा दिवस उद्या बदलणार आहे. आज दुःख आहे म्हणजे उद्या राहणारच आहे असं थोडं आहे. अरे उद्या सुख पण येईल ना. म्हणतात ना, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल. बस कोरोना जाईल, लॉकडाऊन जाईल असं म्हणणार आहे आणि मोकळं होईलच ना कधी ना कधी महाराज. बस आनंद घ्या जीवनाचा. म्हणतात ना, आनंद आनंदवारी आहे ना. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. भागातला सूर्यसा ओठातून बोगळावा. भाव्यातला सूर्यसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या शेमारोचा सुगंधा परी दरवळावा. बस जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा. हाच प्रारंभ आहे तुमचा साखरे दादा. लक्षात घ्या. विठाला 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 विठाला. बस जीवनाचा आनंद घ्या. मस्त रहे मस्ती में आग लग जाए, बस्ती में कछु लेना न देना, बस मगन रहना.
आपल्या आनंदात जगायचं शिका महाराज, बरोबर, आनंदी जगायचं शिका. आणि जाता जाता एकच सांगेल, आपल्या मुलाबाळावर आपण छान संस्कार टाका. ऐका बरं, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण या संस्कृतीला जपणं फार गरजेचं आहे महाराज. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. भारताकडं काहीच नाही, भारताकडं फक्त संस्कृती आहे. इतर देश जेव्हा भारताकडं पाहतात तर भारतात पाहण्यासारखं काय, भारतात पाहण्यासारखी संस्कृती आहे. एकाने मला सांगितलं, म्हणजे महाराज एकट्या लंडन शहरामध्ये विदेशात 500 सिनेमा थिएटर आहेत. एका लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. त्याला म्हणलं मला विदेशाचं कौतुक सांगू नको, एकट्या लंडन शहरात जर 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतात एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिरं आहेत. हा भारताचा इतिहास आहे. भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है, वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. आपण वासनावादी नाही आहोत, आपण उपासनावादी आहोत. आपण भोगवादी नाही, आपण भक्तिवादी आहोत महाराज. म्हणून आपल्याला गरजेचं आहे, आपण आपल्या संस्कृतीला जपणं फार गरजेचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण जाता जाता सांगेन मी तुम्हाला, आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. ज्या शंभूराजाने शिवाजी महाराजाने आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेले आपण माणसं आहोत. एका वाक्यात शिवाजी नावाची ताकद सांगतो ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत. पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीने सांगतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार शिवाजी महाराजांचे. सांगू, बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव, अरे गड किल्ल्यावर नाही, प्रत्येकाच्या हृदयावर नाचतंय महाराज, लक्षात ठेवा. पण शिवाजी महाराजांसारखं जगणं गरजेचं आहे. हा, नुसतं शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करून पण जमणार नाही, बरोबर आहे ना. शिवाजी महाराजांसारखं वागणं बी गरजेचं आहे. सांगू तुम्हाला, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. आज त्या रस्त्याने चालण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आपण त्यांच्यासारखं वागण्याचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जाता जाता सांगेल, आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा. जेवढे संसार व्यसनाने उद्ध्वस्त केले तेवढे कशाने केले नाही महाराज. म्हणून व्यसनापासून दूर राहा. पण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणाच व्यसन आहे, आपण त्याला काय पर्याय करणार? कारण मंदिरं 6 महिन्यानंतर उघडली, दारू महिन्यात उघडली का? म्हणे अर्थव्यवस्था बिघडायला लागली. कदाचित माझी सरकारपर्यंत पोहोचेल का नाही मला सांगता येत नाही, पण विनंती आहे, थोडा विकास कमी झाला तरी चालेल, पण परिवार उद्ध्वस्त होण्यात काय मजा आहे महाराज? एखाद्या घरचा माणूस गेल्यानंतर त्या गावात फुलासारखे रस्ते होऊन फायदा काय? बोला. अरे आपले देशच कोणत्या दिशेने चालला हे कळायला मार्ग नाही. म्हणून मला एक सांगायचंय तुम्हाला, जगातल्या वाईट गोष्टी आपण बंद करू शकत नाही, पण चांगलं करणं आपल्या हातात आहे. चांगलं करणं आपल्या हातात आहे. आपण जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करा. आणि जाता जाता महत्वाचं बोलतो, सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात, कधीतरी त्यांची आठवण काढा. कधीतरी आपण त्यांची आठवण काढणं गरजेचं आहे. झोपता वेळेस 2 माणसाची आठवण काढून झोपा. पहिली आठवण ठेवा, ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न खायला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा, ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं जर कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला, त्या मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. मी सांगेल बघा तुम्हाला, ऐका. या देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहेत, आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा त्याच गरीबाचे आणि शेतकऱ्याचे पोरं आहेत.
आज 100% पोरं जर मिलिटरीत कुणाचे असतील ना महाराज, आमदार, खासदार, मंत्री यांचीच ना? अजिबात नाही. आज शेतकऱ्याचे मुलं सीमेवर रक्षण करणारे आहेत. 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे शेतकरी आहे. पण शोकांतिका अशी आहे ना, देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे शेतकरी शेतात फाशी घेऊन मरतात आणि त्यांच्या पोराला सीमेवर मरावं लागतं. ही एक आपल्या कृषीप्रधान म्हणून घेणाऱ्या देशाची एक शोकांतिका आहे. मी सांगेल तुम्हाला, आपल्यासाठी ते मरतात दादा. आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव त्या भारताच्या नकाशावर शोधण्याचा प्रयत्न करतील. ऐका बरं, पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत. मग काय पाहते? माझा नवरा कोणच्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणच्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय, ते मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? ऐका, कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं, पण माझ्या पतीनं या देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलं ना, माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीत जाऊन पूर्ण करणार. म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी करते. जेवढा सैनिकाचा त्याग आहे, त्याबरोबर त्याच्या परिवाराचा, त्याच्या आईवडिलाचा सुद्धा या देशासाठी त्याग आहे. महाराज, या देशासाठी त्याग आहे. जसं सांगेन मी, कुणाच्या तरी त्यागाशिवाय मोठं कार्य घडत नाही, तसं तुमच्या गावासाठी साठे महाराजाचा सुद्धा त्याग आहे. म्हणून एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी हे विसरता अजिबात कामा नाही. तुम्ही याच्यातला कोणताही महाराज इथं उभं करून त्यांच्या विना दाखवायचा होता. मी स्पष्टपणे सांगतोय, म्हणून अतिशय गरजेचं आहे. मला जास्त वेळ नाही, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. वस्तुस्थिती मांडायला मला भीती वाटणार नाही, पण मी सांगेल तुम्हाला, कुणाचा तरी त्याग, त्यांचा त्याग आहे म्हणून आपण सुरक्षित आहे. सांगू, एक बर्फाचा तुकडा आपण 2 मिनिटं हातावर धरू शकत नाही. एक बर्फाचा तुकडा 2 मिनिटं आपण हातावर धरू शकत नाही, पण बर्फातच 24 तास उभं राहून ड्युटी करणाऱ्या सैनिकाचा विचार करा. बिना फॅनचा आपण 1 तासभर बसू शकत नाही, पण राजस्थान सारख्या उन्हामध्ये 24 तास ड्युटी करणाऱ्या सैनिकांचा कधीतरी विचार करा. स्वेटर असल्याशिवाय आपण थंडीचं राहू शकत नाही. बरे 0 डिग्री अंश सेल्सिअसचं तापमान असल्याच्या खाली सुद्धा तिथं सीमेवर लढावं लागतं. आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. दादा, मी एकच सांगेल तुम्हाला, एका गरीब घरचा मुलगा मिलिटरीमध्ये जॉईन झाला होता. 6 महिने जॉईन होऊन झाले, पण त्याला घरी यायला सुट्टी मिळाली नाही. ऐका, एकच नोकरी अशी आहे तिथं सुट्टीची तरतूद नाही, ती मिलिटरीवाल्यांची. 6 महिने झाले पण त्याला घरी यायला मिळालं नाही. 6 महिन्यानंतर दिवाळी जवळ आली आणि घरच्या परिवाराला आपोआप त्या मुलाची आठवण यायला लागली. गावातल्या प्रत्येक घरी दिवाळीचा आनंद साजरा होत होता. ऐका, प्रत्येकाच्या घराला कलर दिलेला आहे, लाइटिंग सोडलेली आहे, आकाश कंदील लावलेले आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत. पण गावात एकच घर असं होतं ना, तिथं ना कलर, ना लाइटिंग, ना रांगोळी. पोरगं येतंय का नाही याच्याकडेच लक्ष लागलं होतं. परिवार बसलेला होता. आई म्हणते, अहो माझा बाळू दिवाळीला यावर्षी येतोय का नाही सांगता येत नाही. त्यावेळेस बाप म्हणतो, अगं येईल ना काहीतरी. तेवढ्यात एक पत्र आलं आणि पत्रात लिहिलेलं होतं की बाबा उद्या सकाळी मी दिवाळीसाठी घरी येणार आहे. आईला एवढा आनंद झाला ना, पळतच गल्लीतल्या बायांकडे जाते. उद्या माझं पोरगं घरी येणार आहे, 6 महिन्यानंतर आमचा बाळू घरी येणार आहे, आमची खरी दिवाळी उद्या चालू होणार आहे. तसं आपल्या महाराष्ट्र सरकारनं, ठाकरे सरकारनं आपली पण दिवाळी मंदिरं उघडून चांगली केली महाराज. आपल्याला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंदिराची बातमी आली. जे केलं ते मांडा ना, बरोबर, आनंदाची केली. तसं ती आई सांगत होती की आमचा पोरगा उद्या येणार आणि आमची खरी दिवाळी उद्या चालू होणार आहे. त्याची चिमुरडी मुलगी आवाज जाते, म्हणते, अहो उद्या माझे पप्पा येणार आहे, माझ्यासाठी खाऊ आणणार आहे, ड्रेस आणणार आहे, आणि उद्या माझे पप्पा येणार आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कुणाला बाप येणार याचा आनंद, कुणाला पती येणार याचा आनंद, तो कुणाला मुलगा येणार याचा आनंद. रात्रभर त्या आनंदात गुरुजी कुणाला झोप लागत नाही. सांगू तुम्हाला, भरत महाराज, आनंदाच्या दिवशी कुणाला झोप येत नाही, झोपावं असं वाटत नाही, आणि दुःखाच्या रात्री कशी झोप येणार हो. समतोल फारणं गरजेचं आहे. आनंदाच्या दिवशी कोणी झोपायला दम धरणार, झोपावंच वाटत नाही महाराज, आणि दुःखाच्या रात्री झोपायची इच्छा केली तरी झोप येत नाही. रात्रभर गप्पा मारण्यातच झाला. सूर्योदय झाला, पोरगी पप्पाची वाट पाहत दरवाजात बसते. तिची आई तिच्या शेजारी बसते आणि आई वडील खुर्ची टाकून बाहेर बसतात.
आणि खेड्याकडे येणाऱ्या सहसा 3च गाड्या असतात, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळची गाडी त्या गावात येते आणि एक एक माणूस बसमधून खाली उतरतो. आई फक्त दरवाजाकडे पाहते, माझं पोरग कधी उतरेल. 40-45 प्रवासी बसमधून खाली उतरतात, पण त्यापैकी हिचं पोरगं उतरत नाही याचं तिला दुःख वाटतं. गाडीचा दरवाजा बंद होतो, गाडी निघून जाते. सर्वांच्या आशेचा निराशा होऊन जाते, अपेक्षेचा भंग होतो की अरे आपला बाळू येणार होता. आई म्हणते अहो पोरगं तर आलं नाही, आता काय करायचं. बाप म्हणतो शंका कुशंका करू नको, येईल, लांबून यायचं, दुसऱ्या गाडीने येईल. दुसऱ्या गाडीची वाट पाहत बसलेली असतात. कुणी अन्नाचा कण पण खाल्लेला नसतो. 6 महिन्यानंतर आपलं पोरगं येणार आणि आपण त्याच्या अगोदर कसं काय जेवायचं. अन्नाचा कण पण खाल्लेला नसतो. सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली असते आणि सर्व त्या दुपारच्या गाडीची वाट बघत असतात. बघा चित्र डोळ्यासमोर आणा. सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली. एखादा चातक पक्षी जसं पावसाच्या थेंबाची वाट पाहतो ना, तसं फक्त दुपारच्या गाडीची वाट परिवार पाहत होता. पण अशा वेळेला त्या रस्त्यानं दुपारची बस गाडी न येता प्रेत घेऊन एक मिलिटरीची फुलानं सजवलेली गाडी त्या गावात येते. तोच प्रसंग या वर्षी घडलेला कोल्हापूर जिल्ह्यातला आपला ऋषिकेश जोंधळे नावाचा भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला ओवाळायचं राहिलं. दीपावलीच्या दिवशी त्याला सीमेवर वीर मरण आलं. ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर काटोलकडचा एक आपला वीर जवान. आणि महाराज बातमी दीपावलीच्या दिवशी घरच्यांना कळाली की आमचं पोरगं शहीद झालं. आणि 2 दिवस हवामानामुळे प्रेत यायला उशीर झाला. 2 दिवस त्याच्या आठवणीत परिवाराला गावाला रडावं लागलं. एवढंच नाही, दीपावलीच्या नंतर ऋषिकेश घरी येणार होता. पण ऋषिकेश घरी न येता त्याची प्रेत यात्रा त्या घरी येऊन थांबली. त्या घराची अवस्था काय झाली असेल. आज आपल्या जिल्ह्यातला निलंगा तालुक्यातला धुमाळ नावाचा एक जवान आज शहीद झाला. महाराज मला सांगा त्या परिवारानं काय पाहून, कुणाकडं पाहून हे पुढचं जीवन जगावं. अरे ज्या घरी प्रेत यात्रा येऊन थांबली त्या घराची अवस्था काय झाली असेल. छाती बोडून मायबाप रडायला लागले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पण चिमुरड्या लेकराला कळत नव्हतं हे का रडतात. पोरगी म्हणते आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. त्या म्हणते बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली. आई मग उठव ना पप्पाला. पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना. आई उठव ना पप्पाला. त्या लेकराला काय माहिती माझे पप्पा आता कायमचे झोपलेले आहेत. माझे पप्पा कधी उठणारही नाही आणि माझे पप्पा कधी बोलणारही नाही. त्या लेकराला काय कळणार. महाराज एका मिलिटरीवाल्याच्या पोरीची एक भावना एका काव्यामध्ये व्यक्त केलेली आहे. म्हणतात ना, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी ऐसा कहकर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, फूल पुलिया सड़क आपने कहते बम से उड़ा दिया, कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया, लौटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, दिल दिया है जाओ भी देंगे ए वतन तेरे लिए, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जाओ भी देंगे ए वतन तेरे लिए, आ, आ, आ
पण या देशाची आणि माझ्या परिवाराची जबाबदारी तुमच्यावर. ऐका, जे आपल्यासाठी मरतात आपण त्यांच्या परिवाराला जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळा महाराज. मी सांगू तुम्हाला, या जगातले सर्व व्यवसाय आणि सर्व नोकऱ्या जगण्यासाठी आहेत. या भारतातल्या सर्व नोकऱ्या जगण्यासाठी आहेत, पण एक नोकरी मरण्यासाठी आहे, ती फक्त मिलिटरीवाल्यांची. ती फक्त मिलिटरीवाल्यांची महाराज. ते जगतात या देशासाठी आणि मरतात या देशासाठी. जगतात तिरंग्यासाठी, मरतात तिरंग्यासाठी. आणि अपेक्षा एकच असते, शेवटच्या क्षणाला आमच्या अंगावर कपडा फक्त तिरंगा असावा. म्हणतात ना, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, भारत माता की. बस या चेतनेने आपण जाग होणं गरजेचं आहे. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून एकच आहे, मी सीमेवर उभा राहून लढू शकत नाही, पण जे लढतात ना त्यांची आठवण तुम्हाला करून देणं हे माझ्यासाठी एक देश सेवाच आहे. म्हणून ज्यांच्यामुळं आपले 24 तास आनंदात आणि 12 महिने आनंदात जातात, 365 दिवस आनंदात जातात. कीर्तनात आपण त्यांच्यासाठी 10 मिनिटं घालवणं हे अजिबात अनुचित नाही महाराज. लक्षात ठेवा, आपण आनंदानं बिनधास्त कीर्तन ऐकू शकतो हे उपकार सुद्धा त्यांचे. ज्यांना मुंबईला यायला वेळ लागला नाही त्याला होनाळीला यायला काय वेळ लागणार आहे दादा. म्हणून आपण त्यांची कधीतरी आठवण काढा. म्हणून आपल्या सर्वांतर्फे आज शहीद झालेले आपले धुमाळ वीरमरण ज्यांना आलं त्यांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहूयात. आणि पुन्हा एकदा गावकरी मंडळी होनाळी, नंदुशेठ शिवाजी दादा सरपंच आणि तुमच्यावर प्रेम करणारे साठे महाराज आणि तुमच्या गावावर सर्वांनी प्रेम केलेलंच आहे. नारायण गुरुजी आहेत, संतोष महाराज, भरत महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. शेमारू मराठी बाणा या चॅनलवर हे कीर्तन प्रसारित होणार आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे, इथं आलेले आणि इथं नाही आलेल्या सर्वांना सांगा की आपण शेमारू मराठी बाणा ABP माझाच्या पहिलं चॅनल शेमारू मराठी बाणा आहे. आपण सर्वांनी ह्या सर्व आनंदवारीचा लाभ घ्या. ही मेजवानी तुमच्यासाठी ती मंडळी घेऊन आलेली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व टीमला माझ्यातर्फे सुद्धा धन्यवाद देतो. विशेषतः सुनील दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा. ऑपरेटिंग करणाऱ्यांचं नाव मला माहिती नाही, कदाचित मी त्यांना सुनील समजत असेल ना. ऑपरेटिंग करणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. हां, अतिशय प्रसन्न. मी म्हटलं होतं मी 2च तास कीर्तन करणार आहे, थोडा वेळ बोलणार आहे, पण चला तुम्ही आवाज दिला आणि मला माझा आनंद वाढला. आनंदवारी अजून वाढले गेली. म्हणून पुन्हा तुम्हा एकदा सर्वांना धन्यवाद, सर्व टीमला धन्यवाद देतो. अविरतपणे आपलं कार्य चालू राहू द्या. तुम्हाला लाख अडचणी याच्यामध्ये येतील, पण निश्चयाचे बळ आहे का नाही. आपला निश्चय ठेवा. सर्वच व्यवसाय म्हणून करू नका, थोडा परमार्थाचाही विचार करा. देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. आमचा अनुभव आम्ही तुमच्या समोर मांडतोय. तुम्ही भगवंताला समर्पण करा. तुमचं चॅनल प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही, अजिबात वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुम्हाला माझ्यातर्फे सुद्धा शुभेच्छा देतो. हरिभक्तपरायण साठे महाराजांचा खूप मोठा अट्टहास आणि त्यामुळं तुम्हांचा सर्वांच्या दर्शनाचा योग, सरपंचाचं सर्वांचं बाहेरगावून आलेली मंडळी, बरीचशी प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. वडमुरंबी आहे, कुमठा आहे, चिमेगाव आहे, आमचे पंढरीनाथ महाराज आहेत, दत्ता महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊ, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरी वेडे वा पुढे उतरे, करा क्षमा करा.
आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रक्षेपण आपल्या